नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 10 जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा जर आपण विचार केला म्हणजे वातावरणाचा जर विचार केला, उत्तरेला म्हणजेच दिल्ली, पंजाब, हरियाणा याचबरोबर उत्तर प्रदेश हा संपूर्ण भाग असेल. या भागामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये हीट वेव्ह राहण्याची शक्यता, उष्णतेची प्रचंड लाट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे जवळपास तापमानामध्ये 49 ते 50 डिग्री सेल्सिअसच्या वरतीही तापमान त्या ठिकाणी नोंदवलं जाण्याची दाट शक्यता आहे. याचाच प्रभाव जर पाहिला तर याच्याच प्रभावाच्यामुळे उत्तरेकडून जे दक्षिण राज्याच्या दिशेला वारे येते, या वाऱ्याच्या दिशेमुळेही विदर्भामध्ये खास करून उद्यापासून तापमानामध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये जवळपास 42 ते 43 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळू शकतं. जूनचा महिन्याचा विचार केला, जून महिन्यामध्ये तापमानामध्ये प्रचंड कमी येत असते. मात्र येणाऱ्या हा आठवडा असेल तर या आठवड्यामध्ये राज्यामध्येही तापमान प्रचंड वाढण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर बंगालच्या उपसागराचा जर विचार केला, येणाऱ्या 2 दिवसामध्ये म्हणजे आज जवळपास 9 तारीख आहे, तर 11 तारखेपासून या बंगालच्या उपसागरामध्ये वातावरणामध्ये बदल होण्याची सुरुवात होईल. याचबरोबर मान्सूनचा प्रवास असेल तो हळूहळू पुढे सरकणार आहे. म्हणजे येणाऱ्या 2 दिवसानंतर 12 तारखेच्या संध्याकाळपासून राज्यात परत एकदा मान्सून सरी आपल्याला पाहायला मिळेल. तो जो पाऊस असेल तो पश्चिम महाराष्ट्र, कोकण असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल या भागामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळणार आहे. याचबरोबर मराठवाड्याचा विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये आठवड्याच्या शेवटाला आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे. याचबरोबर तापमानाचा जर विचार सर्वप्रथम जर आपण केला, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागामध्ये 42 ते 44 डिग्री सेल्सिअस. तसेच चंद्रपूरचा जो पश्चिम भाग असेल, नागपूर, अकोला असेल, अमरावती असेल, याचं यवतमाळ असेल, या भागामध्ये ही 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान काही भागामध्ये पाहायला मिळू शकतं. अकोला असेल पश्चिम भाग असेल, बुलढाणा याचबरोबर वाशिम या भागामध्ये 38 ते 40 डिग्री सेल्सिअस, जळगावमध्येही 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता. उर्वरित संपूर्ण राज्याचा विचार केला तर कोकणामध्ये सर्वात कमी तापमान पाहायला मिळू शकतं 32 ते 33 डिग्री सेल्सिअस. मात्र मुंबई असेल या रत्नागिरी हा भाग असेल, या भागामध्ये उमस जास्त असणार आहे, गरमी त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता. त्यामुळे जर तुम्ही शेतातील कामं करत असाल त्यावेळेला मात्र तुम्ही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. याचबरोबर लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर आज संध्याकाळी राज्याचा बहुतांश असे काही भाग असतील त्या भागामध्ये हलक्या मध्यम सरी 1 ते 2 ठिकाणी जोरदार सरी आज रात्री आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्र जर पाहिला, सांगलीचा शिराळा तालुका असेल, याचबरोबर कोल्हापूरचा उत्तर संपूर्ण भाग, पन्हाळागड असेल, याचबरोबर रत्नागिरीचा दक्षिण भाग असेल, तसेच सोलापूरचा उत्तर माढा, करमाळा, याचबरोबर माळशिरसचा उत्तरेचा भाग असेल, धाराशिव, पुण्याचा बारामती आणि दक्षिण भाग जो असेल या भागामध्ये हे इंदापूरचा काय भाग असेल, या भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर मराठवाड्याचा जर पाहिला तर वाशिमचा उत्तर भाग असेल, नांदेडचा उत्तर भाग, याचबरोबर हिंगोलीचा उत्तर भाग, वाशिम संपूर्ण जिल्हा, यवतमाळ, वर्धा, नागपूरचा दक्षिण भाग आणि चंद्रपूरचा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्येही आज हलक्या काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात राज्याचा पावसाचा विचार केला तर येणाऱ्या 24 तासात राज्याचा बहुतांश भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे. मात्र अधूनमधून काही तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. आपण मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्याचा लातूर आणि नांदेडचा दक्षिण भाग, लातूर, औसा, लातूर, अहमदपूर, उदगीर, निवासा या भागामध्येही ढगाळ वातावरण राहणार आहे. अधूनमधून हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. जास्त जोरदार नसेल, मात्र हलक्या मध्यम सरी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. याचबरोबर बीडचा केज असेल, अंबेजोगाई, याचबरोबर छत्रसंभारचं वैजापूर, याचबरोबर गंगापूर या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. उर्वरित संपूर्ण जे मराठवाड्याचा विचार केला, पावसाची शक्यता फार कमी आहे. काही भागामध्ये स्थानिक डर निर्माण होतील व 1 ते 2 ठिकाणी आपल्याला लाईट टू मॉडरेट रेन पाहायला मिळणार आहे. याचबरोबर विदर्भाचा पाहिला, विदर्भाचा बहुतांश जो भाग असेल येणाऱ्या 24 तासामध्ये ड्राय वेदर राहणार आहे. तापमान हळूहळू त्या ठिकाणी वाढतील. तापमान जसं वाढेल त्यावेळेला निंबूस क्लाउड्स तयार होऊ शकतात व त्या ठिकाणी विजेच्या कडकडाटासह ही पावसाची 1 ते 2 ठिकाणी शक्यता आहे. याचबरोबर खानदेशचा जर विचार केला, खानदेशचा जो नाशिक जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग असेल, नेवासा, नांदगाव, चंदगड, निफाड व सिन्नरचा काय भाग असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. उर्वरित संपूर्ण खानदेशचा जर पाहिला त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासांमध्ये पाहायला मिळणार नाही. मात्र 2 दिवसानंतर परत एकदा राज्याच्या संपूर्ण भागामध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, पश्चिम
अहिल्यानगरचा उत्तरेचा भाग जो कोपरगाव श्रीरामपूर नेवासा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा, दक्षिण संपूर्ण भाग असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण काही ठिकाणी राहू शकतं व 1 ते 2 ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर पुण्याचा पाहिला इंदापूर, बारामती, दौंड या भागात हलका पाऊस. याचबरोबर सोलापूरचा जर विचार केला, मोहोळ, सोलापूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, माळशिरस असेल, याचबरोबर पंढरपूरचा काही भाग असेल या भागामध्ये ही हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता. सांगलीचा विचार केला, सांगलीचा जो मध्यवर्ती भाग असेल, मिरज, कवठेमहांकाळ, आटपाडी, याचबरोबर जतचा पश्चिम भाग असेल, वाळवा असेल, खानापूर, पलूस या भागामध्ये मध्यम काही भागामध्ये जोरदार सरी आपल्याला 1 ते 2 ठिकाणी पाहायला मिळणार आहे. साताराचा जर पाहिला, सातारा, वडूज, कराड, दहिवडी, फलटण या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा व घाटमाथ्याचा विचार केला, महाबळेश्वर असेल, वाई असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस 1 ते 2च ठिकाणी पाहायला मिळेल. अन्यत्र मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो. कोल्हापूरचं जर पाहिला, कोल्हापूरचं संपूर्ण जिल्ह्याचा विचार जर केला तर ड्राय वेदर राहणार आहे. याचबरोबर कोकणाचं जर पाहिलं, कोकणात संपूर्ण समुद्र सपाट भाग असेल, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगडचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मान्सून त्या ठिकाणी दाखल आधीच झाला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. मात्र 12 तारखे संध्याकाळपासून सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर असेल, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे हा संपूर्ण भाग असेल 12 जूनला त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. 13, 14, 15 नंतर परत हा पाऊस हळूहळू उत्तरेला सरकण्याची दाट शक्यता. बरोबर, हवामान खात्याच्या अंदाजानुसार येणाऱ्या 24 तासाचा विचार जर केला, सांगली, याचबरोबर सोलापूर असेल, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, पुण्याचा घाटमाथा भाग या भागामध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या मध्यम सरी पाहायला मिळणार आहेत. याचबरोबर मुंबई असेल, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच लातूर, नांदेड, यात हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर, जळगाव, नाशिक सगळं जो शहराचा भाग असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. या ठिकाणी कोणतीही वॉर्निंग नाही, मात्र 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच वर्धा असेल, याचबरोबर चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया हा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये येलो जारी केला, त्या ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित पाहायला मिळण्याची दाट शक्यता. हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा. धन्यवाद.